अकोला अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन उद्घाटन। अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक क्षण। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आज 23 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील 103 सुधारित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन केले। या योजनेत महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला होता। या उद्घाटन समारंभाच्या वेळी मुख्य अतिथी म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंगळे, एम.के. मीना, आर.के. यादव, गौतम व्यासपीठावर उपस्थित होते। मूर्तिजापूर स्टेशनला 5 सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, शकुंतलाचे काम तातडीने करावे अशी मागणी पिंपळे यांनी खासदार अनुप धोत्रे व उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष केली। तसेच उपस्थित जनतेला संबोधित करत केंद्र सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि मूर्तिजापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला। खासदार अनुप धोत्रे यांनी देखील मूर्तिजापूरच्या सर्व आशा पूर्ण होईल असा मनोगत व्यक्त केला। अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मूर्तिजापूर स्थानकात खालील सुधारणा करण्यात आल्या आहेत। नवीन डिझाईनसह स्थानक भवनाचे नूतनीकरण, प्रशस्त आणि आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छ व सुसज्ज शौचालय, डिजिटल सूचना फलक व इतर प्रवासी माहिती प्रणाली, दिव्यांगांसाठी सुलभ रॅम्प व सुविधा। मूर्तिजापूर हे स्थानक ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून येथे पूर्वी चालणारी शाकुंतला रेल्वे ही आजही लोकांच्या आठवणीत आहे। या स्थानकाच्या सुधारित रूपामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर व आधुनिक सेवा मिळतील। या उद्घाटन समारंभामुळे अकोला जिल्ह्याच्या प्रगतीत एक नवा अध्याय सुरू झाला। यावेळी सतीश शर्मा, माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे, माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला, माजी नगरसेवक सचिन देशमुख, शे इम्रान प्रशांत हजारी अँड अविन अग्रवाल, भूषण कोकाटे, हर्षल साबळे, नंदकिशोर राऊत, रितेश सबाजकर, मनोज वर्मा, निजाम इंजिनियर, कैलास महाजन, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी तसेच ठाणेदार अजित जाधव, ठाणेदार रेल्वे सुरक्षा बल यादव यांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता। 7 वर्ष चिमुकली स्वरा खोब्रागडे हिने नृत्य सादर करून सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला प्रतिनिधी इम्रान खान। आज मूर्तिजापूरमध्ये जे रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण झालं, विकास कामं झाली, त्याचं लोकार्पण आहे। आज खरं तर देशामध्ये 103 रेल्वे स्टेशनचं लोकार्पण आहे, त्यात मूर्तिजापूर आहे। 13 कोटी रुपये खर्च करून सगळ्या सुखसुविधा रेल्वे स्टेशनवर देण्यात आलेल्या आहे आणि खास करून तिरंगा, बगीचा, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे स्टेशनवर सेट, बसाची व्यवस्था, त्या सगळ्या गोष्टी आज मूर्तिजापूरकरांच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत। मी माननीय खासदार अनुप धोत्रे साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी खासदार झाल्या मोदींच्या नेतृत्वात 13 कोटी रुपये मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनसाठी दिले आणि रेल्वे थांब्यासंदर्भात आपण विचारलं तर मी अनुभवला आग्रह केला। त्यांनी 2 गाड्या, जसं नागपूर पुणे आपल्याला थांबा दिला, एक अजून गाडी दिली आणि 5 गाड्याचा आपण त्यांना आग्रह केला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। निश्चितच त्यांच्या नेतृत्वात इथं मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनचा विकास झाला आणि थांबाही त्यांच्याच नेतृत्वात भेटणार आहे। मागच्या जून महिना आला तरी त्या गाड्या थांबतच आहेत। याचं उत्तर तुम्हाला टेक्निकली खासदार साहेबांनी दिलं आहे। आता अधिकारी लोकांनी आपल्याला उत्तर दिलं की आम्ही ते प्रयत्न करू, पण आता या रेल मंत्री वैष्णवीजींच्या नेतृत्वात खासदार साहेबांच्या सोबत शिष्टमंडळ जाऊन त्यांना आग्रह करून की आपण मूर्तिजापूरला भरपूर काही दिलेलं आहे, पण लोकांना जाण्यासाठी जे थांबा गाड्या पाहिजेत ते आपण द्याव्या, यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत। त्यांनी उत्तर दिलं होतं, त्याच्यात काय अडचण आली ते सगळं त्यांच्याशी भेटून समजून घेऊन त्यांना आग्रह करून मूर्तिजापूरच्या रेल्वे स्टेशनवर नवीन गाड्याचा थांबा आम्ही निश्चित करून घेऊ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।